मग सर, मराठा समाजातले नेते आता जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, एवढं मोठं आंदोलन उभारलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या मागे आले, मग त्यांना सांगायला कोण का गेलं नाही की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही ह्या मार्गाने जाऊ नका? जो सांगेल तो शिव्या खात होता. आणि जे राजकारणी लोक जाऊन भाषण करतात की नाही, हे पहिल्यापासून मी माझं ऑब्झर्वेशन बघितलं. कुणी काय मागू द्या, आम्ही सकारात्मक आहोत ती भाषा करायची. एखादी गोष्ट होणार नसेल तर तांत्रिक अडचणी, ही अडचणी तुम्ही मुद्दे मांडा ना लोकांसमोर. मग राजकारणी लोक काय करतात, ते मांडत नाही. ज्यांना समजतं ते लोक भयास्तव बोलतच नाहीत. त्यामुळं काय होतं की ज्याला त्यातलं काही कळतच नाही त्यांनीच मांडलेलं खरं मांडलं जातं. आणि मग ह्याच्यातून काय होतंय की मग तुम्ही झोपले होते का, तुम्ही का बोलले नाही. अहो शेवट आपल्याला आजार झाल्यानंतर डॉक्टर आपल्या घरी येत नाही, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिलं ओपीडीत गेल्यानंतर आजार जर भयंकर असेल तर आपण स्पेशलिस्टकडे जातो. का जातो? मेंदूच्या डॉक्टरकडे, पोटाच्या डॉक्टरकडे. ते त्या विषयामध्ये एक्सपर्ट असतात. त्यामुळे मेंदूचा डॉक्टर कधी पायाचं ऑपरेशन करत नाही, पायाचं ऑपरेशन करणारा माणूस पोटाचं करत नाही. ह्याचं कारण का, तर प्रत्येकाची एक्सपर्टी त्या विषयातली ही त्याच्या ज्ञानातनं आणि स्पेशलायझेशन मधनं आलेली असते. आणि मराठा समाजाची जे आंदोलनकर्ते मंडळी आहेत की आहेत, हे कोणाकडे जातात की ज्याची त्याच्याकडे एक्सपर्टी नाही त्याच्याकडे ऍडव्हाइस घ्यायला जातात. मुळात त्याचे एक्सपर्ट कोण आहेत, तर सुप्रीम कोर्टामध्ये लॉयर्स आहेत, फर्म आहेत, हायकोर्टामधले लॉयर फर्म आहेत की ज्यांना कायदा घटना याच्यातली एक्सपर्टी आहे. जे जात पडताळणी तज्ज्ञ आहेत, ज्यांना जातीच्या संदर्भातले जे वेगवेगळ्या निकालांचा डीप अभ्यास आहे, ह्यांच्याकडनं ऍडवाइस घ्यायला लागतो. आपण जनरल वकिलाकडे जातो, म्हणजे हाच गैरसमज आहे समाजामध्ये. आपण कुठलाही काही झालं तर आपण जवळचा जो आपला फॅमिली डॉक्टर आहे त्याकडे जातो. पण फॅमिली डॉक्टरच्या आकलन शक्तीच्या पुढे पेशंट गेला तो रेफर करतो ना. इथं काय झालंय की आम्ही सगळे लिलग ऍडवाइस हे फॅमिली डॉक्टरकडनंच घेतोय. आणि मग तो पण आपला बिंदास देतो, त्याच्यावर समाज जर काही त्याची भूमिका ठरवत असेल तर ती घातक आहे. जे अभ्यासक म्हणजे जे मोठे नेते किंवा अभ्यासक जरांगे पाटलांना सल्ला द्यायचा प्रयत्न करतात, त्यांना जरांगे पाटील म्हणतात ते चाबरे अभ्यासक आहे. त्यांना आता कसं आहे, जसं त्यांना आता काय झालंय की एवढं प्रचंड बहुमत लोकमत त्यांच्या पाठीशी उभं आहे, त्यामुळं त्यांना अभ्यासक किंवा ज्ञानी लोक तंत्रज्ञानाची किंमत वाटत नसेल. तर आता तो काळाचा महिमा आहे. शेवट आज काय झालं, कुठल्याही गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं. महाराज एकटे नव्हते निर्णय घेत, ते छोट्यातल्या छोट्या माणसाकडनं सुद्धा त्याची निरीक्षण शक्तीचा अभ्यास करून काही काही निर्णय घ्यायचे. इथं जरांगे पाटलांना भीती काय झाली की येणारा माणूस हा कोणत्या हेतून येतो याची संशयता असल्यामुळं, त्यांच्याकडे ते लिगल नॉलेजचा कंटेंट तेवढ्या प्रमाणात नसल्यामुळं त्यांनी प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं आणि मांडलं. त्याच्यामुळे अडचण काय झाली की आता सर्वोच्च ह्याला जाणार होते मुंबईला, तर त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं की बाबा मराठा समाजाचा, मराठा आणि कुणबी एक असल्याचा जी.आर काढा. आता वास्तविक काय आहे की मराठा समाजाचं मागासले पण आता मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज आहे. असा समजा जी.आर काढला असता आणि उद्या हायकोर्टाने सांगितलं मराठा मागास नाही, तर मग ऑटोमॅटिक कुणबी पण मागास नाही असं होईल ना, एकचा जी.आर काढला की. हे माहिती नाही. मग काय होतं की मागं पण एक मागणी आली 1 जून 2004 मराठा डॅश कुणबी आणि कुणबी डॅश मराठा अशी नोंद आली. तर त्यात म्हणे मराठा शब्द घाला. पण कुणी तो जो जी.आर आम्हीच काढला, तो जी.आर ज्या अहवालावरनं निघला त्या अहवालात काय लिहिलंय की सरसकट मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण आम्हाला देता येणार नाही, म्हणून आम्ही ज्यांची नोंद मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना शिफारस करतो. मग मूळ अहवाल जर तुम्हाला म्हणतोय की आम्हाला हे देता येणार नाही, तर त्याच्यावर आधारितला जी.आर कसा मॉडिफाय होऊ शकतो? तो नाही होऊ शकत. मग तो जी.आर जर मॉडिफाय करायचा असता तर 2018 मध्ये जेव्हा गायकवाड कमिशननी रेकमेंडेशन केलं त्यावेळेस ह्या 19% मराठा समाजाला सरकारला टाकता आलं असतं. बघ तो जी.आर मॉडिफाय झाला असता शिफारसीमध्ये, आणि ती रुटीन प्रोसेस आहे. पण मराठा समाजाची 30% लोकसंख्या त्याच्यात टाकल्यामुळं कोणताही राजकीय नेता, विधिमंडळ सदस्याच्या, माझा दावा आहे 1 किंवा 2 आमदार सोडले तर 286 आमदार मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यात टाकायला विधानमंडळाच्या पटलावर
होकार देत नाहीत. मग बाहेर येऊन एक बोलायचं. आता बाहेर सगळे येऊन काय सांगतात, जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि विधिमंडळाच्या पटलावर जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही का नाही मांडत? विषय आहे ना तो. मग हा जो फरक आहे हा लोकांनी समजून घेतला पाहिजे. आणि लोक अभ्यासकांच्या नावाने बोंबलतात. अभ्यासकाच्या हातात सत्ता आहे का? अभ्यासकाच्या हातामध्ये मराठा समाजाने काही न्यायालयीन यंत्रणेसाठी पाठबळ दिले का ताकदीने? काही दिलेलं नाही. ते बिचारे त्यांच्या स्टडीप्रमाणे त्यांच्या क्षमतेप्रमाणे वाचत असतात, बोलतात, मांडत राहतात. त्याच्या काही 100% गोष्टी बरोबर आहेत असं अजिबात म्हणत नाही मी. म्हणून मी वारंवार काय सांगतोय की समाजाने कोणतंही आंदोलन करण्यापूर्वी त्याच्या मागणीतली वैधता याची एक फ्रेम लाईन एक्सपर्ट लोकांकडनं बनवून घ्यायची असते आणि लोकमताचा दबाव घेऊन त्या शासनाकडनं सोडवायचे असतात. असे हे 2 टप्पे आहेत. इथं काय होऊन राहिले की आपण मागणी आधी करतो आणि नंतर मग ती तरतूद शोधून ते कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. या मोठी अडचण आहे. आणि एक दुसरी गोष्ट, कुणी किती काही जरी बोललं, मगाशी असं सांगितलं की 286 पैकी 2 आमदार सोडले तर 288 पैकी 286 आमदार मराठ्यांना ओबीसी टाकायला परमिटच देत नाही. जर विधिमंडळाच्या पटलावर जिथं हा निर्णय होणार आहे तिथं होणारच नसेल, तुम्ही किती डोकं आपटा, आमदारांची घरं जाळा, काय करा, आंदोलन करा, आत्महत्या झाल्या 4-500. बोलतं का कोण विधिमंडळाच्या पटलावर? 3 वेळा आता अधिवेशन झालं मागच्या काळामध्ये. भावनिक भाषणं केली, कायद्याच्या तरतुदींवर 1-2 आमदाराचा अपवाद वगळलं तर कोणी विधिमंडळाच्या पटलावर भाषणात बोललेलंच नाही. स्पेशल अधिवेशन झालं मराठा आरक्षणासाठी.